खरं तर दिनांक 10, 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी नव्या वर्षाची सुरुवात खरं तर मराठवाड्यातल्या सगळ्यात मोठ्या आणि पहिल्या मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्हनं या ठिकाणी होत आहे. लातूर हे कसं तर खरं तर शैक्षणिक हब आहे आणि या शैक्षणिक हबमध्ये वेगवेगळ्या विषयांना चर्चासत्राच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी माहिती देता यावी. सोबतच आपण देशभरातनं एज्युकेशनल इक्विपमेंट मटेरियल मॅन्युफॅक्चरर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत तर अशांचे 100 स्टॉल त्या ठिकाणी इन्स्टॉल होणार आहेत आणि या स्टॉलच्या माध्यमातून वेगवेगळे प्रॉडक्ट काय आहेत जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये वापरले जात आहेत तर त्याच्याबद्दलची अतिशय डिटेल माहिती त्या ठिकाणी येणारे विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणारे सर्वजणांसाठी त्या ठिकाणी खुली करण्यात येत आहे. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात विशेषतः रोज काही चर्चासत्रही त्या ठिकाणी होणार आहेत. त्या चर्चासत्राच्या माध्यमातून फ्युचर एज्युकेशन असेल किंवा ई लर्निंग असेल किंवा आपल्या ह्याच्यामध्ये स्पोर्ट्स आणि हेल्थ असेल तर अशा सगळ्या ज्या विद्यार्थ्याच्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेच्या अनुषंगाने असणारे जे काही विषय आहेत तर याच्यावरती भाष्य करण्यासाठी अगदी देशभरातनं महाराष्ट्रामध्ये गाजलेले वेगवेगळ्या ठिकाणचे काही व्याख्याते त्या ठिकाणी येत आहेत. आणि हे महासंमेलन खऱ्या अर्थानं म्हणजे लातूरमध्ये जे होत आहे तर मराठवाड्यातून सर्वच ठिकाणावरनं विद्यार्थी, शिक्षक, पालक त्या ठिकाणी येत आहेत आणि साधारणतः रोज कमीत कमी 10,000 जणांचा फुटफॉल त्या ठिकाणी असणार आहे. 3 दिवसामध्ये 30,000 विद्यार्थी, पालक, शिक्षक असे त्या ठिकाणी येऊन हे महासंमेलन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतं आहे. आणि महासंमेलन झाल्यानंतर त्यामध्ये होणाऱ्या सर्व चर्चासत्रांचं आपण एक मोठ्या प्रमाणात स्मरणिका काढून ते केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला आपण ते देणार आहोत, जेणेकरून आपल्या या 3 दिवसामध्ये विचारमंथन जे झालेलं आहे त्या विचारमंथनामधनं जे आउटकम आपण तिथं काढलेलं आहे ते त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि या एज्युकेशन कॉन्क्लेव्हचा खरा पर्पज हा आहे की इथली एम्प्लॉयबिलिटी वाढली पाहिजेत, इथल्या रिजनल लेवलचे जे काही चॅलेंजेस आहेत त्याच्यावरती कुठंतरी फोकस होणं गरजेचं आहे. काही इनोव्हेशन आणि रिसर्च आहे तर त्याच्यावरती फोकस होणं कुठं तरी गरजेचं आहे. आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये येणाऱ्या नवनवीन बाबी त्याच्यावरती कुठंतरी फोकस होणं, कारण कोविडच्या पूर्वी शैक्षणिक व्यवस्था वेगळी होती. कोविडच्यामध्ये मोबाईलवरती कुठं शिक्षण व्यवस्था आली आणि आत्ता कोविडच्या नंतरची जी शिक्षण व्यवस्था आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीच्यावरती भाष्य करण्यात आलेलं आहे. पण नव्यानं जी शिक्षण व्यवस्था येते त्याच्यामध्ये AIचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे, अनेक सॉफ्टवेअरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर ही व्यवस्था नियंत्रणा आणि असे जे एक्सपो आहेत, कॉन्क्लेव्ह आहेत मोठ्या प्रमाणात दिल्ली, बेंगलोर अशा ठिकाणी बघायला मिळतात. पण हे लातूरमध्ये आणि आपल्या इथल्या परिसरातल्या सगळ्यांना ते अनुभवता यावं याच्यामुळं लातूरमध्ये सर्व मातब्बर जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अगदी तन मन धनानं काम करतात अशा सर्व जणांच्या माध्यमातून एक साधारणतः 100 जणांची ही आयोजकांची समिती आहे. आणि या माध्यमातून एक लातूरकर म्हणून शैक्षणिक व्यवस्थेमधला एक पाईक म्हणून ही सर्व आयोजक मंडळी मराठा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क टाऊन हॉल या ठिकाणी हे संमेलन 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी होतं. खरं तर लातूर ही शिक्षण पंढरी आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. आणि गेल्या 2.5-3 दशकापासून लातूर पॅटर्न हा महामंत्र देशभरात दुमदुमतो आहे. आणि सर्वांच्या नजरा या लातूरला शैक्षणिक दृष्टिकोनातून काहीतरी नवनवीन आपल्याला काहीतरी मिळतं या दृष्टिकोनातून सर्वजण पाहत असतात. आज देशभरातील 1 लाखभर विद्यार्थी दरवर्षी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. मग लातूर या ठिकाणी फक्त 11वी-12वीचं शिक्षण घेऊन फक्त नीट आणि JEE परीक्षेचं पास व्हावं आणि त्यांनी डॉक्टर आणि इंजिनियर व्हावं एवढ्यापुरतं मर्यादित हे शिक्षण न राहता या शिक्षणाच्या नंतर बाकीच्या काही संधी उपलब्ध होऊ शकतात या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या 10 ते 12 जानेवारी 2025च्या दरम्यान 3 दिवसाचा कॉन्क्लेव्ह मराठवाडास्तरीय या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि या मराठवाडास्तरीय कॉन्क्लेव्हमध्ये आम्ही उद्घाटन सत्रासह एकूण आम्ही 14 सत्र या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. याच्यामध्ये NASA असेल अशा काही वैज्ञानिक संशोधन केंद्रातील काही शास्त्रज्ञ जे आहेत अशांनासुद्धा या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. सुधा मूर्तीसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आणि यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी कशा पद्धतीचं या शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल केले पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे आणि आजची शिक्षण पद्धती बदलती कशा पद्धतीनं आहे आणि आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण घ्यायला पाहिजे किंवा शिक्षण संस्था चालवायला पाहिजे या अनुषंगानं आम्ही वेगवेगळे सत्र या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आणि या सत्रामध्ये प्रामुख्याने 3 मुलाखतीसुद्धा आम्ही ठेवलेल्या आहेत.
ज्या युवकांसाठी पुढच्या भविष्यातील संधी काय, आजचं शिक्षण जे आहे, आपण जरी शिक्षण वैचारिक दृष्टिकोनातून छान असेल, परंतु नोकरीच्या संधी जर नसतील तर शिक्षणाचा काही उपयोग नाही, असं 99.99% लोकांचं मत आहे. त्याच्यामुळं नोकरीच्या ज्या संधी आहेत, विज्ञान क्षेत्रातील असतील, मॅथ क्षेत्रातील असतील, भूगोलाच्या क्षेत्रातील असतील, भाषेच्या क्षेत्रातील असतील, या अनुषंगानं आम्ही बदलतं जग आणि पालकत्व, विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर व नकळत घडणारे गुन्हे, शालेय जीवनातील आचारसंहिता, सायबर क्राईम, विद्यार्थ्यांची क्षमता आणि अवास्तव अपेक्षा, अशा अनेक सत्रांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 100 स्टॉल्स या ठिकाणी उभे राहणार आहेत. 100 स्टॉल्समधील 10 ते 12 स्टॉल्स हे इनोव्हेटिव्ह ॲक्टिव्हिटीजसाठी असतील. ते जिल्हा परिषद सामाजिक समाज कल्याण अशा पद्धतीचे पोलीसचं क्राईम विभाग आहे त्याच्यासाठीचा स्टॉल असेल. आणि या ठिकाणी फक्त विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकं वगैरे असं पद्धतीचं नाही, तर न्यू एज्युकेशनल पॉलिसीमध्ये आवश्यक असणारे जे बदल आहेत, तांत्रिक बदल आहेत, विशेषतः ई लर्निंग आहे, अशा पद्धतीच्या मॅन्युफॅक्चर कंपनीचे सुद्धा स्टॉल्स महाराष्ट्रातून आणि देशभरातून या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळं 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक आनंद लुटता येईल, त्यांना अपडेट होता येईल आणि मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हा प्रयोग आम्ही या ठिकाणी करतो आहोत. मला वाटतं या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि सर्व नागरिकांनी या कॉन्क्लेव्हला आपण 3 दिवसामध्ये भेट द्यावी आणि हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद द्यावा. फार मोठ्या प्रमाणामध्ये याचं आयोजन आम्ही करत आहोत. याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपणास आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार, मी दयानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, भरोसा सेल, लातूर. लातूरकरांसाठी येत्या 10, 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्ह 2025 ही आयोजित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी या संमेलनामध्ये लातूर जिल्ह्यातील जे काही शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, त्यांच्यासाठी ही कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आलेली आहे. तर यामध्ये लातूर पोलीस दलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत, जसे की सायबर अवेअरनेस आहे, पोक्सो कायदा आहे, वाहतुकीसंदर्भातील जे काही नियमन आहे, या संदर्भात देखील त्या ठिकाणी आम्ही स्टॉल लावणार आहेत आणि त्या ठिकाणी चर्चा सत्रामध्ये देखील आम्ही त्यामध्ये संबोधन करणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.